नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण माडा भरतीसाठी त्याचबरोबर भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 4 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपला दुसरा एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती आपण गणित व बुद्धिमत्ताचे क्लास घेत असतो। त्याचं नाव आहे पहा एनजी मॅथ क्लास। अगदी मोफत आहे। यूट्यूबवरती तुम्ही सर्च करू शकता एनजी मॅथ क्लास या नावाने। जर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला आपला चॅनल सापडेल आणि याच्यावरती आपण माडा भरती व भूमी अभिलेख भरतीसाठी दररोज एक व्हिडिओ टाकत असतो आणि तो सर्वांसाठी अगदी मोफत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक 1 आहे पहा, अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली। जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केली आणि विचारलंय जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? तर जॅक्सन हे पहा त्यावेळेस नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर होते। आणि ही हत्या कधी करण्यात आली होती पहा, असाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो की अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या कधी केली? मग ती कधी केली होती पहा, ती केली होती पहा डिसेंबर 1909 साली, 21 डिसेंबर 1909 साली। आणि कशामुळे करण्यात आली होती हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो की अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन यांची हत्या का केली? तर जे बाबाराव सावरकर होते पहा, बाबाराव सावरकर उर्फ गणेश सावरकर यांना काय झाले होते पहा 1909 साली अटक झाली होती आणि अटक होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती। आणि ही अटक कशामध्ये झाली होती पहा, ज्या अभिनव भारतची संघटना होती ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्या प्रकरणामध्ये काय झालं होतं, बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती पहा। मग अभिनव भारतची स्थापना कधी करण्यात आली होती? 1904 ला। कुणी केली होती? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती। आणि बाबाराव सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू होते। ते या स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडमध्ये गेल्यानंतर बाबाराव सावरकर हे अभिनव भारतचं काम पाहत होते आणि ज्यावेळेस अभिनव भारतच्या अनेक ठिकाणी धाडी पडल्या त्यानंतर बाबाराव सावरकरांना काय झालं, जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्याचा बदला घेण्यासाठी अनंत कान्हेरे यांनी काय केली होती, जॅक्सनच्या कलेक्टरची हत्या केली होती। कधी केली होती? डिसेंबर 1909 साली केली होती। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मग मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते। आणि कधी सुरू केले होते असाही प्रश्न विचारला जातो, तर ते 1920 साली केले होते पहा। त्याचबरोबर या ठिकाणी असंही विचारलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक हे पाक्षिक सुरू करण्यासाठी कुणी आर्थिक मदत केली होती? तर ती केली होती पहा छत्रपती शाहू महाराज। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं होतं, मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय केली होती, आर्थिक मदत केली होती। त्याचबरोबर या ठिकाणी तर असाही प्रश्न येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणखीन कोणकोणते वृत्तपत्र आहेत? मग लक्षात ठेवा, बहिष्कृत भारत, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुद्धा कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। आणि त्याची स्थापना त्यांनी कधी केली होती? तर ती केली होती पहा 1927 साली। त्यानंतर दुसरं एक आणखीन होतं पहा जनता, जनता हे जे वृत्तपत्र होतं त्याची स्थापना त्यांनी 1930 ला सुरू केलं होतं पहा, हे जनता वृत्तपत्र। मग लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र मूकनायक होतं, 1920 ला सुरुवात करण्यात आली होती। त्याच्यानंतर बहिष्कृत भारत हे होतं, त्याची स्थापना 1927 ला करण्यात आली होती। आणि जनता हे सुद्धा पाक्षिक होतं, त्याची स्थापना 1930 साली करण्यात आली होती। पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? तर लक्षात असू द्या, ठाणे जिल्ह्यामध्ये काय आहेत, सर्वात जास्त महानगरपालिका आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, महाराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन कोठून कोठे धावते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय
की महाराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन कोठून कोठे धावते, तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन काय होते पहा, कोल्हापूर ते गोंदिया धावते. मग पर्याय क्रमांक किती आहे आपल्याला कोल्हापूर ते गोंदिया, तर पर्याय क्रमांक 3 हे पहा, कोल्हापूर ते गोंदिया. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील प्रमुख या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या. लक्षात असू द्या, पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. ऑप्शन काय दिलेत आपल्याला पहा, भीमा गोदावरी, कृष्णा कावेरी, वर्धा वैनगंगा आणि नर्मदा तापी. नर्मदा तापी, तर यापैकी पहा नर्मदा तापी या नद्या काय आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजेच या नद्या काय होतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि पश्चिमेकडे वाहून त्या काय होतात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पहा कुठं जाऊन मिळतात पश्चिम वाहिनी नद्या, अरबी समुद्राला. मग लक्षात घ्या, भीमा गोदावरी या नद्या काय येतात, या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पहा पूर्ववाहिनी नद्या असून पूर्ववाहिनी नद्या काय होतात, तर त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. कुठे मिळतात, पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात. पहा त्याचबरोबर पहा कृष्णा कावेरी या सुद्धा काय येतात पूर्ववाहिनी नद्या आहेत. आणि वर्धा वैनगंगा या नद्या मात्र काय येतात, दक्षिण वाहिनी नद्या आहेत. वर्धा वैनगंगा या कोणत्या नद्या आहेत, त्या दक्षिण वाहिनी नद्या असून ह्या काय येतात, गोदावरी नदीची उपनद्या आहेत. पहा वर्धा वैनगंगा काय आहेत, गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. वर्धा वैनगंगाच्या एकत्रित प्रवाहालाच प्राणहिता असं म्हटलं जातं आणि प्राणहिता ही काय गोदावरीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो. ऑप्शन दिलेत पहा, भारताचा नियंत्रक व महालेखापाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, भारताचा महान्यायवादी आणि ॲडव्होकेट जनरल. तर भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो, भारताचा महान्यायवादी असतो. पहा मग महान्यायवादी ही कोणत्या कलमानुसार पद निर्माण केलेलं आहे, तर घटनेतील कलम 76 नुसार काय महान्यायवादीची नियुक्ती केली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस प्रश्न येतो, कॅगची नियुक्ती कोणत्या कलमानुसार करण्यात येते, तर कॅगची नियुक्ती ही कलम 148 नुसार करण्यात येते आणि कॅगलाच काय म्हणतात, भारताचा नियंत्रक व महालेखापाल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, या ठिकाणी आपल्याला विचारलंय, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना डॅश डॅश या वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. मग 1997 ला काय त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ला आपल्याला 1997 दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, भारतरत्न पुरस्कार हा काय आहे, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मग या भारतरत्न पुरस्काराची स्थापना किंवा सुरुवात कधी झाली हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस विचारला जातो. मग याची सुरुवात झाली होती पहा 1954 साली. आणि पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता, सी राजगोपालाचारी. हाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. सी राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्याचबरोबर 1954 ला यावर्षी एकूण 3 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले होते. पहा त्यात सर्वपल्ली राधाकृष्ण आणि सायंटिस्ट CV रमन आणि सी राजगोपालाचारी यांना देण्यात आलेले होते. परंतु पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं तुम्हाला सी राजगोपालाचारी यांना मिळाला. कधी मिळाला, 1954 साली मिळाला. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांचा कार्यकाल होता पहा 2002 ते 2007 या काळामध्ये ते काय होते, भारताचे राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्र हे ब्रिक्सचे सदस्य नाही. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, कोणते राष्ट्र हे ब्रिक्स या संघटनेचे सदस्य नाही. ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला, ब्रिटन, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका. तर यापैकी पहा ब्रिटन म्हणजेच इंग्लंड हा देश काय ब्रिक्स या संघटनेचा सदस्य नाही. मग आपण पाहूया ब्रिक्स या संघटनेचे एकूण सदस्य देश किती आहेत,
तर ते 5 आहेत पहा, नावातच आहेत पहा, BRICS. आता यामध्ये पहा, बी वरून काय ब्राझील, त्यानंतर आर वरून काय रशिया, या आय वरून इंडिया म्हणजेच भारत, आणि शी वरून काय चीन, आणि एश वरून काय दक्षिण आफ्रिका म्हणजेच साऊथ आफ्रिका. लक्षात आले ब्रिक्स मध्ये कोणकोणते 5 देश आहेत? ब्राझील आहे, रशिया आहे, भारत आहे, चीन आहे आणि दक्षिण आफ्रिका आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा ब्रिक्सची स्थापना कधी झाली होती? तर ब्रिक्सची स्थापना ही 2006 ला झाली होती पहा. कधी झाली होती? 2006 ला. त्याचबरोबर इथं असंही विचारलं जातं की ब्रिक्स संघटनेचं वार्षिक अधिवेशन किंवा वार्षिक सभा कधीपासून भरण्यास सुरुवात झाली? तर 2009 पासून काय होती पहा, ब्रिक्सची वार्षिक बैठक बोलावली जाते. या ठिकाणी काय होतं, 5 देशाचे प्रमुख एकत्र येतात. 2021 ची समिट आहे ब्रिक्सची, 2021 ची समिट आहे पहा, ही यावर्षी ऑनलाईन झाली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 असणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा, कारण सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत आहे. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला काय होईल, आपण जो रोज नवीन व्हिडिओ टाकतो या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला काय होईल, सर्वात प्रथम भेटन. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, जल प्रदूषण रोखण्याकरिता खालीलपैकी कोणता उपाय उपयोगी ठरेल? या ठिकाणी आपल्याला खाली काही उपाय दिलेत आणि विचारलेलं आहे यापैकी कोणता उपाय जल प्रदूषण रोखण्यासाठी उपयोगी ठरेल. मग आपण उपाय काय दिले ते पाहूया पहा. या ठिकाणी पहिला दिला आपल्याला घरामध्ये फिल्टर बसविणे, दुसरा दिलाय रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खताचा वापर, पर्याय तिसरा दिलाय पहा घातक कीटकनाशकांचा वापर टाळणे, आणि चौथा दिलाय औद्योगिक पाणी नद्यामध्ये शुद्ध करून सोडणे. मग यापैकी पहा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, कारण रासायनिक खताऐवजी काय, जर कंपोस्ट खताचा वापर केला तर पाण्याचं प्रदूषण काय होईल, नक्कीच कमी होईल. त्यानंतर पहा पर्याय 3 काय आपल्याला घातक कीटकनाशकांचा वापर टाळावा. जर आपण शेतामध्ये कीटकनाशकांचा वापर टाळला तर काय होईल, जलप्रदूषण सुद्धा काय होतं, कमी होतं. कारण शेतामध्ये पडणारं जे पाणी आहे हे नंतर काय होतं, जलस्रोतांनाच जाऊन मिळतं, त्याच्यामुळे त्या पाण्याचं सुद्धा काय होतं, प्रदूषण होतं. आणि पर्याय क्रमांक 3 काय आहे, औद्योगिक पाणी नद्यामध्ये शुद्ध करून सोडावे. म्हणजे हे जे 2, 3 आणि 4 ऑप्शन क्रमांक 2, 3, 4 हे काय आहेत, योग्य उपाय आहेत. कारण पहिलं काय पहा, घरामध्ये फिल्टर बसवणे दिले. आता फिल्टर बसवणे हे काय, ऑलरेडी दूषित पाण्याला ते काय करतं, शुद्ध करतं. पण आपल्याला काय विचारलेलं आहे की पाण्याचं प्रदूषणच होऊ नये, म्हणजे पाणी दूषित होऊ नये यासाठी कोणते उपाय आहेत हे विचारलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3, 4 हे आपले काय असणार, बरोबर असणार आहे. मग असं ऑप्शन आपल्याला कुठे दिले पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले पहा आपल्याला 2, 3, 4 म्हणजे 1 नंबर हे काय असणार आहे, आपलं बरोबर उत्तर असणार आहे. लक्षात येतंय, घरामध्ये फिल्टर बसवणे हा उपाय नाहीये, कारण हे काय, पाणी प्रदूषित झाल्यानंतर त्याच्यावर करण्यात येणारी उपाययोजना आहे. पाणी प्रदूषित होऊ नये याच्या अगोदर करण्यात येणार नाहीये, त्याच्यानंतर करण्याची क्रिया आहे. म्हणून हे ऑप्शन काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी पहा, त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल उद्भवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय त्वचेचा कॅन्सर आणि जनुकातील बदल म्हणजेच डीएनएच्या प्रतिकृतीमध्ये होणारे बदल उद्भवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलेत आपण पाहूया पहा. CO2 दिलाय म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, ओझोनचे कमी प्रमाण, आम्लपर्जन्य आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ओझोनचे कमी प्रमाण किंवा ओझोनच्या थराची होणारी घट हे काय, त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल याबद्दल उद्भवणाऱ्या काय घटकास कारणीभूत आहे. मग आता या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जातो की ओझोनच्या थराची हानी कोणत्या घटकामुळे होती किंवा ओझोनचं प्रमाण कमी कोणत्या घटकामुळे होतो? तर ते कशामुळे होतं पहा, CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे, जो आपल्या फ्रीजमधून रेफ्रिजरेटरमधून बाहेर पडला जातो, त्याच्या ह्या वायूमुळे काय होतं,
ओझोनच्या थराची हानी घडून येते? पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी अयोग्य विधान निवडा. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधीचं अयोग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे. आता विधान पाहूया आपल्याला काय दिलेत. विधान अ काय दिले पहा, त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. मग हे विधान काय मित्रांनो, बरोबर विधान आहे, परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे, अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायला सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला होता, 14 एप्रिल 1891 ला महू या ठिकाणी झाला होता. आणि हे महू कुठे, तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरा वाक्य काय दिलं आपल्याला विधान, आंबेडकरांनी MA व PhD कोलंबिया विद्यापीठातून केली. हे वाक्य सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे. मग विधान क्रमांक 3 काय दिलेलं आहे पाहूया आपण. विधान क्रमांक 3 दिले आपल्याला पहा, वरीलपैकी दोन्ही अयोग्य दिले. आता या ठिकाणी आपल्याला काय दिले, वरीलपैकी दोन्ही अयोग्य आहेत, म्हणजे वरीलपैकी दोन्ही विधानं चूक आहेत असं दिलंय. पण आपण पाहिलं वरीलपैकी काय आहेत, दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे हेच विधान काय आहे, चूक आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पण तरी आपण विधान 4 पाहूया पहा काय आहे. 1924 साली मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. हे विधान सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 ला काय केली होती, मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. अतिशय महत्त्वाचा एक खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी केली. मग ती कधी केली होती, 1924 ला केली होती. आणि कुठे केली होती, तर ती मुंबई या ठिकाणी केली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, संत गाडगे महाराजांसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा. आता पाठीमागील प्रश्नात आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं, याच्यामध्ये आपल्याला योग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे पहा. मग पर्याय आपल्याला पहिलं विधान काय दिलंय पहा, त्यांचा जन्म इसवी सन 1876 मध्ये शेंडगाव येथे झाला. दुसरं विधान काय दिले ते पाहूया आपण पहा, मूर्तिजापूर येथे गाडगे महाराजांनी गोरक्षण संस्था उभारली. तिसरं विधान दिले पहा आपल्याला, त्यांनी लेखणीतून लोकजागृतीचा मार्ग अवलंबिला. आणि चौथं विधान काय दिले आपल्याला, फक्त 1 आणि 2 बरोबर. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे पहा, फक्त 1 आणि 2 बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण लक्षात घ्या, हे विधान 1 काय बरोबर आहे. त्यांचा जन्म कधी झाला होता, गाडगे महाराजांचा जन्म 1876 मध्ये झाला होता. आणि कुठे झाला होता, तर तो शेंडगाव या ठिकाणी झाला होता. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 1876 ला जन्म झाला होता. कुठे झाला होता, तर तो शेंडगाव या ठिकाणी झाला होता. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा, विधान क्रमांक 2 हे सुद्धा काय बरोबर आहे. त्यांनी काय केलं होतं पहा, गोरक्षण संस्था स्थापन केली होती. आणि ती कुठे केली होती, तर ती मूर्तिजापूर या ठिकाणी केली होती. मग बऱ्याच वेळेस विचारलं जाऊ शकतो की गाडगे महाराजांनी गोरक्षण संस्था कुठे उभारली होती, तर ती मूर्तिजापूर या ठिकाणी उभारली होती. मग आता विधान क्रमांक 3 हे काय आपल्याला, हे 2 बरोबर आहेत म्हटलं, विधान 3 चुकीचं आहे. मग आता हे चुकीचं काय हे पण पाहणं आपल्यासाठी काय गरजेचं आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, त्यांनी लेखणीतून लोकजागृतीचा मार्ग अवलंबिला. तर या ठिकाणी पहा, हा जो लेखनी शब्द दिलाय, या शब्दामुळे हे वाक्य चुकीचं आहे. कारण त्यांनी कशातून लोकजागृती केली होती, तर कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केली होती, लेखणीच्या माध्यमातून नाही. हा फरक लक्षात ठेवा. तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फसवलं जातं. मग आपल्याला वाटतं हे उत्तर बरोबरच आहे, कारण त्यांनी काय केलं होतं, लोकजागृतीचा मार्ग तर अवलंबिला होता, पण त्यासाठीचं जे माध्यम होतं हे काय या ठिकाणी आपल्याला चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असे प्रश्न काय करावे लागतात, अगदी बारीक वाचावं लागतात, तेव्हा कुठं तुम्हाला कळतं की याच्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे आणि कोणतं वाक्य चुकीचं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे, दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, दक्षिण भारतावरती सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केलं होतं. तर अतिशय सोपं आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अल्लाउद्दीन खिलजी ह्या सुलतानाने काय केलं होतं, दक्षिण भारतावरती
सर्वप्रथम आक्रमण केलं होतं? कुठे आक्रमण केलं होतं? तर देवगिरीवरती आक्रमण केलं होतं. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14 आहे पहा. महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो? या ठिकाणी आपल्याला विचारलंय महाराष्ट्रामध्ये कृषी दिन कधी पाळला जातो? ऑप्शन दिलेत 1 जुलै, 10 डिसेंबर, 5 जून आणि 8 मार्च. तर यापैकी पहा 1 जुलै रोजी काय केला जातो? कृषी दिवस हा महाराष्ट्रामध्ये पाळला जातो. तर हा का पाळला जातो हे पण लक्षात असू द्या. तर 1 जुलै हा काय? माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे पहा. त्यामुळे 1 जुलै हा काय केला जातो? महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून पाळला जातो. त्याचबरोबर तुम्हाला बाकीचे दिवस सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत पहा. 5 जूनला काय असतो? 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे पहा. जागतिक पर्यावरण दिन आहे. 10 डिसेंबर हा सुद्धा काय? जागतिक मानवी हक्क दिन आहे पहा. अतिशय महत्वाचा आहे मानवी हक्क दिन. त्यानंतर पहा 8 मार्च, तर त्याही पेक्षा महत्वाचा आहे. 8 मार्चला काय असतो? जागतिक महिला दिन असतो. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1 जुलै हा काय? महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून पाळला जातो. का पाळला जातो? तर तो काय? माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. त्यानंतर 10 डिसेंबरला कोणता दिवस असतो? तर जागतिक मानवी हक्क दिन असतो. 5 जूनला पर्यावरण दिन असतो, जागतिक पर्यावरण दिन. आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे. ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? तर लक्षात ठेवा ऑप्टिकल फायबर हे संपूर्ण आंतरिक परावर्तनावरती कार्यशील तत्वावर आहे. आता लक्षात ठेवा ऑप्टिकल फायबर म्हणजेच आपण जे मोबाईलची जी डाटा केबल वापरतो अशा प्रकारचा केबल, म्हणजे 4G तंत्रज्ञानामध्ये आणि येणाऱ्या 5G तंत्रज्ञानामध्ये या ऑप्टिकल फायबरचा उपयोग केला जातो. आणि हे कशावर कार्य करतं पहा? तर संपूर्ण आंतरिक परावर्तन. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करून घ्या व्हिडिओला. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कारण आपल्या व्हिडिओवरती खूप कमी कमेंट येत आहेत. त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपला जो व्हिडिओ बनवतोय आपण हा योग्य प्रकारे आहे की चुकीची मेथड वापरतो हे लक्षात येत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट करून सांगायचं आहे की आपली पद्धत कशी आहे. त्याचबरोबर लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. कोणत्या राज्यात द्विगृही कायदे मंडळ नाही? आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न वाचताना शेवटला लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी आहे विचारलेलं आहे की नाही विचारलेलं आहे, अयोग्य विचारलेलं आहे की योग्य विचारलेलं आहे, चूक विचारलेलं आहे की बरोबर विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवा. कारण अशा प्रकारे इथं काय होतं, मग बरेच विद्यार्थी म्हणतात सर माझे 2 ते 3 मार्क फक्त या शेवटचा प्रश्नाचं शेवटचा अक्षर न वाचल्यामुळे गेले, व्यवस्थित न वाचल्यामुळे. मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे द्विगृही कायदे मंडळ म्हणजेच काय? विधानसभेबरोबरच विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे पहा? विधान परिषद. मग पहा महाराष्ट्र दिलंय, महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश दिलंय, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहे. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा आहे. म्हणजेच याचं आपलं बरोबर उत्तर काय असेल? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये काय विधान परिषद अस्तित्वात नाही, म्हणजेच द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 नंबरचा आहे पहा. गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आला? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा हा 1994 साली करण्यात आला होता. लक्षात ठेवा खूप वेळेस हा प्रश्न विचारला जातो की गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आला? तर तो कधी? 1994 ला करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे. केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा डॅश डॅशच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. या ठिकाणी आपल्याला विचारलंय केंद्र सरकारचं जे उत्पन्न आहे त्यातून राज्याला जो काही वाटा दिला जातो तो वाटा किती प्रमाणात द्यायचा हे कोणाच्या शिफारशीवरून ठरवलं जातं? तर हे ठरवलं जातं पहा वित्त आयोगाच्या शिफारशीवरून. मग या ठिकाणी लक्षात घ्या वित्त आयोग हे काय अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, कारण वित्त आयोगावरती भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो. मग वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते हा पण प्रश्न येतो. तर कलम 280 नुसार काय वित्त आयोग स्थापन केला जातो.
आता सध्याचा जो वित्त आयोग आहे हा कितवा वित्त आयोग आहे हे पण लक्षात ठेवा. 15वा वित्त आयोग चालू आहे. 15व्या वित्त आयोगाचा कार्यकाल काय आहे? 2020 ते 2025 आहे. आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग किंवा NK सिंह हे काय तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. सध्या कोणता वित्त आयोग चालू आहे? 15वा वित्त आयोग चालू आहे. त्याचा कार्यकाल किती असणार आहे? 2020 ते 2025 असणार आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते NK सिंग हे त्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 19 आहे. सन 1908 मध्ये राज्यद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण होते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोणत्या भारतीय नेत्याला 1908 साली राज्यद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती? मग सर्वांना माहीतच असेल पहा, लोकमान्य टिळकांना काय झाली होती? 1908 साली राज्यद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. ती किती वर्षाची झाली होती? तर 6 वर्षाची. म्हणजेच 1908 ते 1914 हे 6 वर्ष काय होतं? राजद्रोहाची शिक्षा झाली होती. आणि त्यासाठी त्यांना कुठं पाठवलं होतं? तर मंडालेच्या कारागृहामध्ये पाठवलं होतं. पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मंडालेच्या कारागृहामध्ये. आणि या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं? पहा, गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. मग खूप वेळेस विचारलं जातं गीता रहस्य ग्रंथ कोणाचा आहे? तर तो लोकमान्य टिळकांचा आहे. बऱ्याच वेळेस विचारलं जातं की गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोठे लिहिला? तर तो कुठे लिहिला? मंडालेच्या कारागृहात लिहिला होता. आणि मंडालेच्या कारागृहात ते कधी होते? 1908 ते 1914 होते. आणि हे पण लक्षात ठेवा, त्यांच्यावरती आरोप कोणता होता? तर राजद्रोहाचा आरोप होता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे पहा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? आता हा जो प्रश्न आहे याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण हा प्रश्न आपण खूप वेळेस घेतलेला आहे की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि सर्वांनी सांगायचं आहे मित्रांनो, कारण जेणेकरून मला आयडिया येईल की आपल्या शिकवलेलं तुमच्या काय होतंय, किती लक्षात राहतंय. त्याचबरोबर एक सूचना आहे महत्त्वाची अशी, आपण मित्रांनो माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे आपली, ही काय असणार आहे? संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असून त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्याची आन्सर की सुद्धा दिली जाणार आहे. आणि गणित व बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा असणार आहे. आता ही जी आपली टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये पहा एकूण 10 क्वेश्चन पेपर आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 200 क्वेश्चन आहेत. म्हणजे तुमच्याकडे म्हाडा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे 2000 क्वेश्चन असणार आहेत. जे की कसे असणार आहेत? संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. म्हणजे पूर्णपणे सिलेबसवर आधारित असणार आहेत. आता ही टेस्ट सिरीज किती रुपयाला आहे? तर फक्त 100 रुपयाला आहे. पण त्याच्यात सुद्धा जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त 75 रुपयाला आहे. मग हे 75 रुपये तुम्हाला पेड कसे करायचे आहेत? तर आपला जो 96 89 14 16 30 नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? गुगल पे किंवा फोन पेला काय करायचं आहे? 75 रुपये पेड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे? व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुम्हाला काय होईल? अतिशय महत्त्वाची अशी म्हाडाची टेस्ट सिरीज काय होईल? ताबडतोब मिळेल. लक्षात आलं मित्रांनो? अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे आणि फक्त 75 रुपयाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद मित्रांनो.